2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसा पोचणार आहे। आणि काळजी करू नका, हे सावत्र भाऊ काहीही सांगत असले तरीही दर लाडकी बहीण योजना सर्वात महत्त्वाची व आनंदाची बातमी आलेली असून निर्णय झालेला आहे। आता थेट महिलांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यात येणार असून 9 जिल्ह्यात तर वाटप पहिल्या टप्प्यात होणार आहे। आता 10 लाखांपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात हे पैसे पहिल्या टप्प्यात येणार आहेत। यामध्ये तुमचे देखील नाव असू शकते, तुमच्या जिल्ह्याचे नाव असू शकते। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की मी यादी तुम्हाला दाखवणार आहे। यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यांची नावे आहेत ते वाचून देखील दाखवणार आहे। त्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर हप्ता तर मिळणारच आहे। त्यातली त्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील सर्वच लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे। सर्व नियम रद्द केलेले असून सर्वच बहिणींना गॅस सिलेंडरचा हप्ता देखील आता मिळणार आहे। छोटंसं काम त्यासाठी करू शकता, ते केल्यानंतर 100% तुम्हाला हप्ता मिळेल। काय करायचे, सर्व काय अपडेट या एकाच व्हिडिओत पाहायला मिळेल। फक्त 2 मिनिटे वेळ काढून जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर सर्वची सर्व अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल। फक्त 2 मिनिटं व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकायचा आहे। तसेच चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे। बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे व तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगा। कमेंट करून तुमचा जिल्हा कळवला की तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार, कधी वाटप होणार, ते अपडेट आपण नक्कीच देऊ। आता इकडे बघू शकता, खुशखबर म्हणजे पहिला टप्पा 8 लाख महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत। इकडे पाहू शकता खाली काय लिहिलेलं आहे, वरती रक्कम देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। हा पहिला टप्पा या ठिकाणी वितरित आपल्याला पाहायला मिळत आहे। हा पहिला टप्पा 8 लाख महिलांच्या खात्यावरती थेट आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा केले जातील। कोणत्या 8 लाख महिला आहेत व कोणत्या जिल्ह्यातील आहेत ते नावे तुम्हाला सांगणार आहे। शेवटपर्यंत बघा, चॅनल सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कमेंट माध्यमातून नक्की सांगा। आता पुढे बघू शकता, इकडे लाडक्या बहिणींना तब्बल 3 योजनांचा लाभ सरकारला द्यायचा आहे। आता बघा, होळी देखील आलेली आहे, त्यामुळे होळीनिमित्त साडी वाटप तर होणारच आहे। मात्र लाडक्या बहिणींना आता ज्या ते 3 योजनांचा फायदा मिळणार असून 3 योजनांचे पैसे सरसकट मिळणार आहेत। यातील पहिल्या टप्प्यामध्ये 8 लाख महिला राहतील। 8 लाख महिलांच्या खात्यावरती हे पैसे दिले जातील व त्यातले त्यात 9 जिल्ह्यामध्ये वाटप केले जातील। आता जिल्ह्यांची नावे पाहू शकता, इकडे बघा, पहिला जिल्हा आहे तो म्हणजे इकडे आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील पाहायला मिळत आहे जळगाव। जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे आता लवकरच चांगला दिलासा मिळणार असून जळगाव या ठिकाणी मोठी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देण्यात येणार आहे। इकडे बघा, आता मी लिहून सुद्धा तुम्हाला दाखवत आहे। जळगावचा विचार केला तर आता 1500 रुपये भेटणार फेब्रुवारी हप्ता। आता बघा, इथे लिहून दाखवत आहे, लक्षपूर्वक ऐका। फेब्रुवारी हप्ता 830 रुपये अन्नपूर्णा योजनेचे म्हणजे गॅस सिलेंडरचे मिळणार। आता हे 2 झालं व आता पुन्हा तिसरी योजना कोणती आहे तर आता एक महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना तर मिळणारच, त्यासोबतच आता मोफत साडी देखील जळगाव या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या ज्या आहे ते आता देण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात गॅस सिलेंडरचे पैसे देखील देण्यात येणार आहेत। ही मोफत साडी देखील तुम्हाला मिळणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळतात का नाही कमेंट माध्यमातून नक्की सांगायचं आहे, कारण की डबल गिफ्ट हे लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। मात्र एक अट आलेली आहे की काही बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता व गॅस सिलेंडरचे पैसे कायमचे त्यांचे बंद होणार आहेत। काही बहिणींना लाडकी बहिणीचा हप्ता मिळणार नाहीये, फेब्रुवारीचा हप्ता त्यांच्या खात्यावरती येणार नाहीये। तुम्हाला जरी वाटत असेल जानेवारीचा आला, डिसेंबर आतापर्यंत हप्ते आले, मात्र हा पण हप्ता येईल असं जर वाटत असेल तर तसं वाटू देऊ नका, कारण नवीन एक बदल पाहायला मिळत आहे। ते जर तुमच्यामध्ये जर तुम्ही त्या निकषात बसत नसाल तर तुमचा फेब्रुवारीचा हप्ता तर बंदच होणार। मात्र इथून पुढचे देखील तुमचे सर्वची सर्व लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद होणार आहेत। इकडे बघा, हा फेब्रुवारीचा हप्ता देखील तुमच्यापासून जे आहे ते आता दूर राहू शकतो, तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। आता ते कोणते कारण आहे पुढे सांगणार आहे, त्याकरिताच हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐकायचा आहे, सर्व अपडेट तुम्हाला समजणार आहे। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून सांगा। तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळतात का, हो किंवा नाही, लगेच सांगायचं आहे। तसेच इकडे बघा, आता पहिला जिल्हा जळगाव झाला। आता दुसरा कोणता जिल्हा आहे ते बी आपण पाहणार आहोत। त्यातले त्यात आता 8 लाख महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये येणार आहेत। इकडे पाहू शकता, 8 लाख महिला जे आहेत यामध्ये पात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या टप्प्यामध्ये। तसेच मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवले म्हणजे आता ही एक अपडेट पाहिजे आहे, बऱ्याच बहिणींना जास्त रक्कम मिळणार आहे। होय, 3000 रुपये रक्कम काही लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यावरती देण्यात येणार आहे। 3000 रुपयांचा लाभ हा सरसकट जे आहे ते आपल्याला काही बहिणींना पाहायला मिळणार आहे। यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी ते पाहू शकता। इकडे बघू शकता, राज्य सरकारने निर्णय घेतलेल्यानुसार आता काही लाडक्या बहिणींना 1 नव्हे 2 नव्हे तर 3000 रुपये, इकडे पहा,
हे 3,000 रुपये मिळणार आहेत. आता हे 3,000 रुपये देण्याचं सरकारचं काय कारण आहे ते जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा आहे यामध्ये जळगावमध्ये देखील हे 3,000 रुपये आपल्याला पहिल्या टप्प्यात पाहायला मिळतील. दुसरा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यात देखील हे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत. आता नावे वाचून दाखवत आहे, नीट ऐका. तसेच पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी. होय, परभणी एक जिल्हा आहे, परभणी या जिल्ह्यात देखील आता लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार तर हे 3,000 रुपये मिळणार आहेत. होय, आता ही 3,000 रुपयांची रक्कम जी आहे ती या लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. हे 3,000 रुपये त्यांना आता थेट त्यांच्या बँक खात्यावरती DBTच्या द्वारे त्यांना देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. आता त्या जिल्ह्यांची नावे तर वाचून दाखवत आहे. 13 जिल्ह्यात हे 3,000 रुपये मिळणार आहेत. त्यातील आपण जळगाव जिल्हा पाहिला, सांगली पाहिला व परभणी या जिल्ह्यामध्ये तर हे पैसे मिळणारच आहेत. आता पैसे देण्यामागचं मुख्य कारण काय ते आपण पाहूयात. आता इकडे बघू शकता तुम्हाला जे आहे ती जानेवारीचा हप्ता देखील मिळाला असेल. जानेवारीचा हप्ता लाडकी बहिणीचा 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती आलेला असेल. कोणता हप्ता तर हा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता. आता हा तर हप्ता तुम्हाला मिळाला, मात्र त्यात काही लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा हा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे हा हप्ता मिळालेला नव्हता. तर त्यांना 2 हप्ते मिळून 1,500 प्लस 1,500 3,000 रुपये त्यांच्या खात्यावरती देण्याचा निर्णय राज्याचे अर्थमंत्री अजित पवारजी साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे आहे ते निर्णय घेतलेला आहे. तसेच आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. हो, इकडे बघा, इकडे आपल्याला पैशांचे जे आहे ते फोटो दिसत आहे. पाहू शकता हे 500 रुपयांच्या नोट आहेत. यातीलच तुम्हाला 500 रुपये व त्यात वरती त्यामध्ये 330 रुपयांची रक्कम मिळणार आहे. म्हणजे एकूण 830 रुपये तुमच्या खात्यावरती सरकार देणार आहे. 830 रुपयांचा लाभ हा तुमच्या थेट बँक खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. थेट सरकारद्वारे ही रक्कम तुमच्या खात्यावरती येणार आहे. बघू शकता इकडे गॅस सिलेंडरचे किती रुपये आहेत, 830 रुपये प्लस इकडे बघा आता तुम्हाला जे आहे ती लाडकी बहीण योजनेचा हप्ता किती मिळणार आहे, 1,500 रुपये. बघू शकता इथे प्लसचा आपल्याला जे फोटो दिसत आहे एवढी रक्कम तुमच्या खात्यावरती आता देण्यात येणार आहे. म्हणजेच की 1,500 प्लस 830 रुपये तुमच्या खात्यावरती आता येणार आहेत. 1,500 रुपयांच्या पाठोपाठ लगेच 830 रुपये गॅस सिलेंडरचे हे तुम्हाला मिळणार आहेत. आता इकडे बघा, हे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आहे, कारण की सर्व लाडक्या बहिणींना 830 रुपये देण्याचा निर्णय आहे. त्यासाठी तुम्ही छोटंसं काम करा, तुम्हाला 100% गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील. आता इकडे ऐका, जर हा गॅस सिलेंडर महिलेच्या नावावरती नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर महत्त्वाचं काम म्हणजे हा गॅस सिलेंडर तुम्हाला महिलेच्या नावावरती करायचा आहे. एवढे केल्यानंतर तुम्हाला आता खुशखबरच समजा, हा जर तुम्ही केला तर नंतर तुम्हाला जे काय त्यामध्ये फॉर्म सबमिट जो करावा लागतो तेवढी प्रक्रिया शहरी भागात जाऊन किंवा तुमच्या गावामध्ये जाऊन तुम्ही हे करू शकता. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जो काय फॉर्म असेल ते देखील पूर्ण करा. लगेचच तुम्हाला किती रुपये मिळणार, 200 नव्हे 300 रुपये नव्हे तर 830 रुपये कसे मिळणार, तर लाडकी बहिणीचा हप्ता मिळाल्यानंतर लगेचच 830 रुपये फेब्रुवारी गॅस सिलेंडरचे देखील तुम्हाला मिळून जातील. होय, एकदाच नव्हे तर किती मिळणार, तर इकडे बघा 830 रुपये वर्षातून 3दा वाटप होणार आहे. इकडे बघा 830 रुपये एकदा झालं, पुन्हा नंतर एक हप्ता 830 रुपयांचा येणार व त्यानंतर अजून एक हप्ता 830 रुपयांचा हा तुमच्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे देण्यात येणार आहे. अशा प्रकारचा लाभ तुम्ही 830 रुपयांचा घेऊ शकता. आता माहिती शेवटपर्यंत ऐका. आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात लवकर वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची नावे आता सांगणार आहे. पुढचा जिल्हा जर पाहायला गेलं तर तो जिल्हा विदर्भातील आहे. कोणता, तर इकडे बघू शकता चंद्रपूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यात देण्यात येणार आहे. या ठिकाणी 1,500 रुपये फेब्रुवारी हप्ता तर मिळणारच, 830 रुपये अन्नपूर्णा योजनेचे देखील या ठिकाणच्या महिलांना मिळणार आहे. त्यात मोफत साडी देखील आता बऱ्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे. होय, ही मोफत साडींचं वितरण आता तुम्हाला देखील मिळणार आहे. तुमच्या देखील आता जे आहे ते शहरामध्ये गावामध्ये मोफत साडी तुम्हाला आता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. ही एक आनंदाचीच बातमी असेल. म्हणजे ज्यांच्याकडे शिधापत्रिका धारक ज्या महिला असतील त्यांना हा मोफत साडी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. हे देखील लक्षात घ्या. त्यासाठी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का ते सांगा. जर असेल तर ही खुशखबरच समजून जायचं आहे. आता पुढे बघू शकता, आता महत्त्वाचा निर्णय म्हणजे इकडे पाहू शकता, आता सध्या स्थितीला बहिणींची लॉटरी 10 जिल्ह्यामध्ये 2,330 रुपये. होय, आता 10 जिल्ह्यामध्ये हे वाटप केले जाणार आहे. आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेलं तर यवतमाळमध्ये देखील आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम दिली जाईल. सध्या स्थितीला 2,330 रुपये कशाचे, तर 830 रुपये गॅस सिलेंडरचे, तसेच 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेचा हप्ता, अशी मिळून ही रक्कम तुम्हाला 2,330 रुपयांची तुमच्या थेट बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे. तुम्हाला थेट याचा लाभ
लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून हा घेतला जाणार आहे. आता पुढच्या जिल्ह्यांची नावे ऐकायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सबस्क्राईब करून जिल्हा कमेंटद्वारे कळवायचं आहे. एक लाईक केलं असेल तर लाईक करा. आता इकडे बघा, बहिणींची लॉटरी एक अपडेट आहे. म्हणजे बहिणींना दिलासाच मिळणार असं म्हणावं लागेल, कारण की 10 जिल्ह्यामध्ये 2330 रुपये आता लवकरच वाटपाचा निर्णय राज्य सरकार तसेच आता केंद्र सरकार घेणार आहे. केंद्र सरकारकडून देखील लाडक्या बहिणींना ही रक्कम मिळतच असते. त्यातली त्यात आता काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 2000 रुपये जमा केले जाणार आहेत. होय, 2000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता खूपच कमी वेळ राहिलेला आहे. 2000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. ते कोणाकडून मिळणार आहेत तर महिलांच्या थेट खात्यावरती केंद्र सरकारकडून नरेंद्रजी मोदी साहेबांकडून हे तुमच्या खात्यावरती 2000 रुपये जमा केले जाणार आहेत. ज्या लाडक्या बहिणी PM किसानचा लाभ घेतात त्यांच्या खात्यावरती हे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहेत. तुम्हाला हा चांगलाच दिलासा जे आहे ती म्हणावं लागेल. त्यातले त्यात महत्त्वाचा निर्णय देखील सरकारने घेतलेला आहे. तो अपडेट जे व्हिडिओ जे आहे ते आपण या चॅनलवरती देणार आहोत. तो व्हिडिओ काही तासात येत आहे, कारण की काही लाडक्या बहिणींना आता एक खुशखबर आलेली असून 3 योजनांचा लाभ मिळणार आहे. सर्व अपडेट पाहण्याकरिता तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करणे गरजेचे आहे. व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा देखील कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.